Good afternoon, all of you. Quantum numbers हा पॉइंट चालू आहे आपला. क्वांटम नंबर्स. किती क्वांटम नंबर्स असतात? 4. पहिला एक झाला काल, प्रिन्सिपल क्वांटम नंबर झाला, बरोबर आहे. 4 quantum number. Out of those 4 quantum numbers we have seen yesterday, the first quantum number principal quantum number. दूसरा कोणता असतो? सेकंड नाव माहित आहे? अझिमुथल क्वांटम नंबर. कोणता असतो? अझिमुथल क्वांटम नंबर. तिसरा कोणता असतो? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. राइट. प्रिन्सिपल, अझिमुथल, मॅग्नेटिक आणि चौथा कोणता पाहिला आपण? स्पिन. असे 4 क्वांटम नंबर म्हटलं होतं मी तुम्हाला. प्रिन्सिपल, अझिमुथल, मॅग्नेटिक and the spin. These are the 4 quantum numbers. Out of those, first quantum number yesterday we have seen, which was principal quantum number. The second quantum number today we will see azimuthal quantum number. Azimuthal quantum number. हा क्वांटम नंबर काय असतो? इट इज डिनोटेड बाय azimuthal quantum number denoted by L. It is also called as angular momentum quantum number. Angular momentum यालाच काय म्हणतात? Angular momentum quantum number. बरोबर आहे. It is also called as subsidiary quantum number. याला दुसरे नाव आहे. Azimuthal quantum number is also called as angular momentum quantum number, or it is also called as subsidiary quantum number. And the two names of the azimuthal quantum number, but it is also called as angular momentum quantum number. It is also called as subsidiary quantum number. Azimuthal quantum number denoted by what? L. Principal quantum number काल पाहिला होता आपण. काय होतं? denoted by principal quantum number denoted by काय असतो? L. Okay. Principal quantum number is denoted by n आणि azimuthal quantum number denoted by l. बरोबर आहे. n चे व्हॅल्यूज काय होते? काल सांगितलं होतं तुम्हाला. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ n? n इज इक्वल टू 1 2 3 4 डॅश पॉझिटिव्ह इंटिजर. कसा असतो इंटिजर? पॉझिटिव्ह इंटिजर. आता azimuthal quantum numbers चे व्हॅल्यू काय असतात ते पाहूत आपण. आता याचे व्हॅल्यूज, द व्हॅल्यूज ऑफ l. ओके. व्हॅल्यू लक्षात ठेवा, महत्त्वाचं असते. द व्हॅल्यूज ऑफ l इज इक्वल टू 0 टू n-1. काय व्हॅल्यूज असतात त्याच्या? 0 टू n-1. काय मी म्हटलो तुम्हाला? प्रिन्सिपल क्वांटम नंबर आयडेंटिफाय काय आयडेंटिफाय करतो? शेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आयडेंटिफाय शेल. सो दिस क्वांटम नंबर डिफाइन्स, हा क्वांटम नंबर डिफाइन करतो. आता इट डिफाइन्स द शेप. काय डिफाइन करतो? शेप ऑफ ऑर्बिटल. ऑर्बिटलचे शेप दाखवतात. जसं आपण मागे म्हटलो तुम्हाला काय की जे 3 क्वांटम नंबर आहेत पहिले, प्रिन्सिपलमुळे काय करते? एनर्जी. अझिमुथलमुळे शेप अँड मॅग्नेटिक क्वांटम नंबर ओरिएंटेशन. मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स द डायरेक्शन, 3 डायमेन्शन डायरेक्शन. इट डिफाइन्स द शेप. ऑर्बिटलचा काय दाखवतो? हा शेप दाखवतो. ठीक आहे. सो द व्हॅल्यूज याच्या काय असतील बघा. व्हॅल्यूज ऑफ l इज इक्वल टू, जर l इज इक्वल टू 0 असेल, हे आहे आपलं अझिमुथल क्वांटम नंबर l. इफ n इज इक्वल टू 1 असेल, बघा इथं, इफ n इज इक्वल टू काय? 1, देन n म्हणजे कोण? n म्हणजे कोण असतो? n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो, है ना? हे माहिती आहे तुम्हाला. n म्हणजे कोण असतो? n म्हणजे n म्हणजे कोण असतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. राईट. तर n इज इक्वल टू 8 आहे.
n इज इक्वल टू 1 आहे, तर n ची किंमत याच्यावरून काढतो आपण बघा. n ची किंमत कशी काढायची? n इज इक्वल टू 0 टू n मायनस 1. मग देन n इज इक्वल टू कसा काढणार? 0 टू n इज इक्वल टू किती आहे? 1 मायनस 1. 0 टू काय बनतो आता? 1 मायनस 1. सो इट 0 टू 1 मायनस 1 काय येतो? 0 टू 1 मायनस 1 काय येतो? 0च. ओके, 0 टू 0. 1 मायनस 1 काय येतो? 0. मग काय होतं बोला? 0 टू 0 मध्ये काय होतं? किती येते व्हॅल्यू? 0 टू 0 मध्ये 0 टू 0 0 येते. व्हेरी गुड. 0 टू 0 मध्ये काय येतो? 0. मग n ची किंमत इज इक्वल टू काय येते? n इज इक्वल टू 0. आलं लक्षात? सोपं आहे. असंच आपण काढतो आता n इज इक्वल टू 2 असेल. ओके, n is equal to now 2. If n is equal to 2, n is equal to 2, तर पहा आता काढता येते. काय फॉर्म्युला आपला? n is equal to काढायचा आहे. व्हॉट इज n is equal to? सो n is equal to 0 to n minus 1. 0 to n, how much? n ची किंमत दिली आपल्याला. n इज इक्वल टू 2. 2 मायनस 1 काय येते? 0 टू 2 मायनस 1 म्हणजे किती येतो? 1. म्हणजे व्हॅल्यू किती येतात? 0 अँड 1. दीज आर द टू व्हॅल्यूज. विच आर दोज? 0 अँड 1. हाऊ मेनी व्हॅल्यूज? टू व्हॅल्यूज. ओके, सोपा इंटरेस्टिंग आहे बघा. त्यानंतर n इज इक्वल टू 3 असेल तर, इफ n इज इक्वल टू 3, देन n इज इक्वल टू, सो n इज इक्वल टू कसं काढायचं? 0 टू n मायनस 1. सो 0 टू n इज इक्वल टू 3 मायनस 1. सो 0 टू 3 मायनस 1 किती? 2. 0 टू 2 मध्ये कोणकोणत्या संख्या असतात? 0 टू 2 मध्ये 0 1 0 बी असतात. 0 1 अँड 2. तर हे झालं अझिमुथाल क्वांटम नंबर. लक्षात? अझिमुथाल क्वांटम नंबर काय सांगतो म्हटलं होतं मी? इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द शेप ऑफ ऑर्बिटल. ऑर्बिटलची शेप सांगतो. शेप ऑफ ऑर्बिटल. इट डिफाइन्स, सुरुवातीला आपण पहिला पॉईंट काय म्हटलं होतं? इट डिफाइन्स द शेप ऑफ ऑर्बिटल. ऑर्बिटलचा शेप कसा असतो? ऑर्बिटलचे शेप असतात. ओके, आता द नंबर ऑफ शेल्स, द नंबर ऑफ सबशेल्स. बघा, नंबर ऑफ सबशेल्स इन शेल हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणत्याही शेलमध्ये नंबर ऑफ शेल कसे काढायचे? बाय n. बाय व्हॉट? द फॉर्म्युला इज n, स्मॉल n. म्हणजे जी प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू असते तीच व्हॅल्यू असते कोणाची? सबशेलची. आपण आता काढलं n इज इक्वल टू जर 1 आहे तर n इज इक्वल टू काय येतो? 0 येतो. n इज इक्वल टू 2 आहे, हे आता काढलं बघा आपण. n इज इक्वल टू 2 तर काय येतो? n इज इक्वल टू 0 आणि 1 येतो. n इज इक्वल टू 3 असेल, n इज इक्वल टू 3 असेल तर n इज इक्वल टू काय येतो? n इज इक्वल टू 0 1 2. हे 3 व्हॅल्यू येतात. तर जी नंबर ऑफ काय असेल? नंबर ऑफ सबशेल, जी शेल असेल. आता इथे शेल कोणती आहे? के शेल. बरोबर. के शेल म्हणजे काय? फर्स्ट शेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, अझिमुथाल क्वांटम प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2, राईट. परत प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3, राईट. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3. व्हॉट इज अझिमुथाल क्वांटम नंबर? 0. अझिमुथाल क्वांटम नंबर 0 अँड 1. तर याच्यामध्ये किती सबशेल असतील आता? देअरफॉर द सबशेल इज इक्वल टू 1च असेल. नंबर ऑफ सबशेल इन शेल, सबशेल किती असतील? पहिल्या शेलमध्ये 1. याच्यात सबशेल किती असतील? मग आता सबशेल इज इक्वल टू 2 सबशेल असतील, राईट. याच्यात सबशेल किती असतील? सबशेल इज इक्वल टू 3. जे असतील ते असतील सबशेल. तर सबशेलचं नोटेशन पाहू आपण कसं कसं. शेल, सबशेल अँड देअर नोटेशन. शेल,
सबशेल. बघा हा सोपा आहे. सबशेल म्हणजे एसपीडीएफ हे सबशेल असतात. सबशेल म्हणजे कोणते असतात? एस पी डी आणि एफ काय असतात ते सबशेल. ऑर्बिटल याच्यामधले असतात. आता 1s असेल 2s असेल तर ती काय असते? ऑर्बिटल असते. 2p असेल 3p असेल तर काय असते? ऑर्बिटल. 4d असेल 5d असेल तर काय असते? ऑर्बिटल. these are the subshells, राईट. आता पहा शेल आणि काय सबशेल. ओके, आणि याचा नोटेशन पाहू. शेल सबशेल आणि काय पाहू? नोटेशन. नोटेशन कोणाचा? सबशेलचा. शेल पहिली शेल असेल तरी सबशेल कोणकोणते असतात? त्याच्यात दोन असतात. एकच असते. पहिली असेल एकच असते. दुसरी असेल तर किती असतात? दोन. कोणकोणते असतात? एक असते आणि दुसरी कोणती असते? एक 0 असते आणि एक काय असते? 1 असते. आताच पाहिलं तुम्ही बघा, एक 0 असते आणि एक असते. 3 असेल तर सबशेल कोणकोणते असतात? सबशेल 0 1 2, राईट. म्हणजे सबशेल म्हणजेच कोण? एल. शेल म्हणजेच कोण? एन. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आयडेंटिफाय शेल. अझिमुथल क्वांटम नंबर आयडेंटिफाय सबशेल, राईट. आता याचं नोटेशन किंवा लक्षात ठेवा, 0 किंमत असली, एलची किंमत 0 असली तर काय घ्यायचं? यस. इथं पहा आता परत हे झालं पहिल्या शेलचं. पहिल्या शेलमध्ये एकच सबशेल असते. कोणती असते? नोटेशन यस. पहिल्या शेलमध्ये किती सबशेल असतात? पहिल्या शेलमध्ये एकच सबशेल असते. काय नोटेशन त्याचं? यस, राईट. दुसऱ्या शेलमध्ये बघा, दुसऱ्या शेलमध्ये किती आहेत? एक 0 आहे आणि एक 1 आहे. मग याचं कसं असेल? एक यस असेल आणि एक पी. दोन असतील. दुसऱ्या शेलमध्ये किती असतील? दोन असतील. कोणते कोणते? एक यस असेल आणि एक पी. तिसऱ्यामध्ये बघा, तिसऱ्यामध्ये कोणकोणते असतील? यस पी आणि काय असेल? डी. तिसऱ्यामध्ये किती असतील? 3 असेल. यस पी आणि डी. आता पहा चौथी असेल तर याचा बी हे किती असेल? 2च असेल. याचा किती? 3च असेल याचा, राईट. 3 मध्ये 0 ची कोणती असते? यस. 3 मध्ये 1 ची कोणती असते? पी. 3 मध्ये 2 ची कोणती असते? डी. 4 मध्ये सांगा. आता 4 मध्ये कसे असतात? 0 1 2 आणि काय असतील? 3, राईट. जर 0 असेल तर काय असते? यस पी डी आणि एफ. हे काय झाले? ते नोटेशन एस पी डी आणि एफ. कळालं? हा झालं डिटेल अझिमुथल क्वांटम नंबर, राईट. ओके. याला काय म्हणायचं? अझिमुथल क्वांटम नंबर, राईट. इट इज कॉल्ड एज अझिमुथल क्वांटम नंबर. नाउ वी विल सी मॅग्नेटिक क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर डिनोटेड बाय एल. लक्षात ठेवा, डिनोटेड बाय काय असतो? एल. सोपा आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता फक्त तुम्हाला क्वांटम नंबरवरून कळून जाते की कोणता इलेक्ट्रॉन किंवा कोणती ऑर्बिटल कोणत्या शेलमध्ये आहे आणि सबशेलमध्ये आहे. एखादी ऑर्बिटल म्हणजेच काय असतो? इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक ऑर्बिटल मीन्स व्हॉट? इलेक्ट्रॉन. ऑर्बिटल म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन, ठीक आहे. ऑर्बिटल म्हणजेच इलेक्ट्रॉन. हे माहीत आहे तुम्हाला. आता ऑर्बिटल म्हणजेच काय असतो? इलेक्ट्रॉन. तर कोणताही इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहे, सबशेलमध्ये आहे, सगळं तुम्हाला सांगता येईल. पुढचं सोपं आहे. ते क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ध्यानात ठेवा, त्याच्यावरच आहे सगळं. मागचा अभ्यास करा पहिल्यापासून, झाला रिव्हिजन करा पहिल्यापासून. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी, प्रोटॉनची डिस्कवरी वाचा. अभ्यास करायला का? आत्ताच वाचा. नंतर काय होते? नंतर काय होणार? हार्ड जाणार. त्याच्याने आत्ताच सगळे इलेक्ट्रॉन प्रोटॉन डिस्कवरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, राईट. मागचा पॉईंट आता नाही कामाचा, पण कसा शोध लागत गेला हे सगळं थोडं बेसिक तुमचं चांगलं राहते. पुढचा अडचण येत नाही पुढे. क्वांटम नंबर्स कोणता? दुसरा झाला. आता तिसरा आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. थर्ड क्वांटम नंबर विल सी मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता एकदा वाचून घ्या पूर्ण मागचं, तर त्याच्याने काय होणार नाही तुम्हाला. नंतर अजून 4 धडे झाले की अजून कन्फ्यूज होते. 5 धडे झाले, 10 धडे असतात.
32 धडे 36 धडे टोटल 36 धडे आहेत नीटला. 11वी आणि 12वीचे पण केमिस्ट्रीचेच फक्त. त्यानंतर 12वीचे असतात अजून. समजेल का किती ताण आहे. नीटची परीक्षा म्हणजे जो नाही. फिजिक्सचे असतात, बायोचे असतात, मॅथचे असतात. मॅथ नसते नीटला आहे की. जर जेई करायला तुम्ही तर मॅथ असते, तर एवढं असते, लोड असते. आता जितका वेळ लागायला, एक महिना लागायला एक चॅप्टरला, पुढे एका दिवसात होते एक चॅप्टर, एका दिवसात रिव्हिजन, नंतर एका तासामध्ये होते रिव्हिजन. पूर्ण एक चॅप्टरचं रिव्हिजन मारायचं, असा अभ्यास करायचा. पूर्ण एका घंट्यामध्ये पूर्ण रिव्हिजन मारायचं. घड्याळ लावून बघा किती वेळ लागायचा. एक्सपर्ट व्हा तुम्ही. मग काय होते की तुम्हाला, कारण परीक्षा तुम्हाला द्यायची असते. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर, इट इज डिनोटेड बाय ml. इट इज डिनोटेड बाय काय असतो, ml. मी किती सांगू, लास्टला तुम्ही कसा करता अभ्यास, त्याच्यावर निर्भर असतो, अवलंबून असतो. सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही समोर असलं तर सांगता येईल. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय असतो, ml. इट इज डिनोटेड बाय व्हॉट, ml. नाव इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द ओरिएंटेशन. आता हे यालाच दुसरं नाव आहे, यालाच आणखीन एक नाव आहे. जसं अजिमुथलचं नाव होतं दुसरं, आता सांगितलं मी काय नाव होतं, अजिमुथल क्वांटम नंबरचं दुसरं नाव. आता सांगितलं आहे लक्षात. अजिमुथल क्वांटम नंबरचं आपण म्हटलं दुसरं नाव काय म्हणतात त्याला, अजिमुथल क्वांटम नंबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज सबसिडरी क्वांटम नंबर किंवा अँग्युलर मोमेंटम म्हटलं होतं आपण. काय म्हटलं होतं, अँग्युलर मोमेंटम, सबसिडरी है ना. आता याला काय म्हणतो आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. अदर नेम ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर इज ऑर्बिटल क्वांटम नंबर. ऑर्बिटलच म्हणायचं याला फक्त. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्बिटल क्वांटम नंबर. राईट, फॉर्म्युले असं लक्षात ठेवा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट, ऑर्बिटल क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतो आपण, डिनोटेड बाय ml. अजिमुथल क्वांटम नंबर डिनोटेड बाय l. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय ml. ऑर्बिटल क्वांटम नंबर. ओके, इट इज ऑल्सो. आता हे काय करते, इट गिव्स इन्फॉर्मेशन. काय देते आपल्याला इन्फॉर्मेशन, इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट, जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगितलं होता, एनर्जी आणि काय, एनर्जी अँड व्हॉट, साईज अँड एनर्जी. हे शेप अँड व्हॉट. अजिमुथल क्वांटम नंबरने काय कळालं आपल्याला, सबशेल कळालं. प्रिन्सिपलने काय कळालं, शेल कळालं. प्रिन्सिपलने हे शेल कळाला होता ना, अजिमुथलने नंतर काय कळाला, सबशेल कळाला. म्हणजे कोणते सबशेल असतात, एस, पी, डी, एफ, हे काय ते सबशेल आहे. तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर यांचं ओरिएंटेशन सांगतो. इट गिव्स द स्पेशल ओरिएंटेशन. स्पेचियल, याला काय म्हणायचं, स्पेशल नाही म्हणायचं, स्पेचियल. म्हणजे स्पेसमध्ये यांची अरेंजमेंट कशी असते, स्पेसमध्ये. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द एस, पी, डी, एफ कॅपिटल नसतात, स्मॉल असतात. चला इकडे लक्षात. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट स्पेचियल अरेंजमेंट. ओके, और ओरिएंटेशन. ओरिएंटेशन कोणाचा असतो, ऑर्बिटलचा. स्पेशल ओरिएंटेशन ऑफ शेप झाला होता बघा, कोणाचा, ऑर्बिटलचा. तर ऑर्बिटलचा आता काय असतो, ओरिएंटेशन असतो, म्हणजे त्याची डायरेक्शन असते. ओरिएंटेशन मीन्स डायरेक्शन. दॅट इज द स्पेशल ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल विथ याचे स्टँडर्ड कोऑर्डिनेट एक्सिस असतात. विथ स्टँडर्ड कोऑर्डिनेट एक्सिस. कोऑर्डिनेट एक्सिस कसं, जसं एक्स, वाय, झेड असे एक्सिस असतात. या डायरेक्शन असं काल म्हटलं होतं तुम्हाला, एक्स, वाय आणि काय असतो हा असा झेड, एक्स, वाय, झेड. या डायरेक्शनला त्याची ऑर्बिटलची आता आपल्याला ओरिएंटेशन कळते ऑर्बिटलची. तर ऑर्बिटलची ओरिएंटेशन आपल्याला या क्वांटम नंबरद्वारे कळते. कोणत्या मॅग्नेटिक क्वांटम नंबर. काय म्हणायला, इट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. For L is equal to, for given L, for L the values of m चे values काय असतात, the values of m are, values of कोणाच्या m are 2
2l प्लस 1 याच्या किमती असतात 2l प्लस 1. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 2l प्लस 1. ओके, म्हणजे याचा अर्थ काय 2l प्लस 1 कसं असते 2l प्लस 1 दिस मायनस l टू मायनस l मायनस 1 टू मायनस l मायनस 2 टू डॅश कुठपर्यंत असते 0. नंतर पुढे अजून डॅश प्लस l प्लस l. बघा हे कसं इथपर्यंत मायनस l पासून सुरू होते, नंतर प्लस l कॉमा प्लस l प्लस 1 कॉमा प्लस l प्लस 2. ओके, डॅश तर अशी व्हॅल्यू असतात याची. इकडे डॅश नसतं, लास्ट काय असतं लास्ट इकडं l येईल मायनस l प्लस l. लास्टला काय येतो l येईल. तसं लास्टला इकडे काय आलं मायनस l, तर लास्टला काय येतो प्लस l. सांगतो मी तुम्हाला कसं असतं प्लस l. उदाहरणार्थ मायनस 1 मायनस 2 पासून सुरू केलं आपण मायनस 2 मायनस 1. फॉर एक्झाम्पल कसं असेल मायनस 2 मायनस 1 0 प्लस 1 काय येते प्लस 2. इकडे काय जाते l प्लस 2 l प्लस 2 l प्लस 1 and 2 what 0 to l plus 1 आणि इकडे काय येते l राईट. l कसं आता इथे नाही समजते पण कसं ते समजते बघा सांगा. m इज इक्वल टू 2l प्लस 1. m इज इक्वल टू काय घ्यायचा 2l प्लस 1. आता पहा या फॉर्म्युल्यानुसार आपण काढू बघा व्हॅल्यूज राईट. इफ l इज इक्वल टू 0 घेऊ पहिले l इज इक्वल टू 0. मग m चा फॉर्म्युला काय आपला m इज इक्वल टू मायनस l टू 2 लिहायला 2 0 2 प्लस l तर 0 बी येतो मायनस l 2 इकडे काय येतं प्लस l मायनस l 2 काय होणार प्लस l. हे मायनस मायनस असतील आणि हे काय असतील प्लस प्लस. आता सांगा हे इथे कळणार नाही तुम्हाला 0 मध्ये. मग m इज इक्वल टू काय होतो l ची किंमत ठेवायची 0 टू 0 राईट. कळलं का 0 टू 0 हां कळलं काय येते. मग m ची किंमत एकच येते m ची किंमत काय येते 0 बरोबर काय येते m इज इक्वल टू 0. व्हॅल्यू विल बी m इज इक्वल टू व्हॉट 0. म्हणजे याच्या किमती काय म्हटलो आपण 2l प्लस 1 ने काढायचे. कशाने काढायचे 2l प्लस 1. हे 2l प्लस 1 काय म्हणजे टोटल किमती किती आले ml ची याला काय म्हणायचं ml. तर ml च्या टोटल व्हॅल्यूज किती आले l इज इक्वल टू 0 आहे बघा l इज इक्वल टू काय 0. सो 2 इंटू 0 प्लस 1 काय येतो 2 इंटू 0 प्लस 1 इज इक्वल टू 1 राईट. 0 प्लस 1 इज इक्वल टू काय येतो 1. आता कळते बघा 1 घेतल्यावर कळतं बघा 0 वर नाही कळते. आता पहा इफ l इज इक्वल टू 1 आहे ठीक आहे. l इज इक्वल टू किती आहे आता 1. यावेळी बोला मला काय होतं मग ml इज इक्वल टू मायनस l टू 0 टू प्लस l. ही किमती आहे गडबड करू नका. मेसेज ते टाईप करून समजून घ्या गडबड करून. मायनस l बोला मला इथं मायनस l म्हणजे काय येतो मायनस 1 बरोबर आहे. मायनस 1 टू मायनस 1 टू 0 टू काय होणार प्लस 1 राईट. मायनस 1 टू 0 टू प्लस 1 मध्ये काय येतो मग कोणकोणते किमती येतात मायनस 1 टू 0 काय येतो मायनस 1 कॉमा 0 टू प्लस 1 मध्ये काय येते प्लस 1. किती व्हॅल्यूज आले किती आले टोटल व्हॅल्यूज 3 काय 0 व्हॅल्यूज किती आले टोटल 3 व्हॅल्यूज आले ना. टोटल व्हॅल्यूज आर 3 व्हॅल्यूज 3 कोणकोणते मायनस 1 0 आणि प्लस 1 बरोबर. मायनस 1 0 आणि प्लस 1 हे 3 व्हॅल्यू कसं व्हॅल्यूज टोटल व्हॅल्यूज कसं काढतो आपण टोटल व्हॅल्यूज साठी फॉर्म्युला काय 2l प्लस 1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा 2l प्लस 1 ओके.
2l प्लस 1, 2l प्लस 1, l ची किंमत काय घेतली होती आपण इथं आता, l इज इक्वल टू किती आहे 1, सो 2 इंटू 1 प्लस 1 इज इक्वल टू किती होते, 2 प्लस 1 इज इक्वल टू 3, बरोबर आहे. आता l इज इक्वल टू 0 असला, काल याच्या आधी म्हटलं होतं मी तुम्हाला, l इज इक्वल टू 0 असला अजिमुथालमध्ये, याच्या आधी अजिमुथालमध्ये l इज इक्वल टू 0 असला कोणती सबशेल असते, l इज इक्वल टू 0 असेल तर सबशेल कोणती असते, सबशेल l इज इक्वल टू 0 असेल तर सबशेल कोणती असते, यस असते, बरोबर. l इज इक्वल टू 0 असेल तर सबशेल कोणती असते, यस सबशेल. यस सबशेलमध्ये किती, हे नंबर ऑफ व्हॅल्यू, हे व्हॅल्यूज जेवढे आले, हे व्हॅल्यूज जेवढे आले तेवढे काय असतात, ऑर्बिटल असतात, तेवढे काय असतात, ऑर्बिटल असतात. म्हणजे इफ l इज इक्वल टू 0 असेल, इफ l इज इक्वल टू 0 असेल तर यस सबशेलचे ऑर्बिटल किती असतात, कवानी एकच असते. यस सबशेलचे ऑर्बिटल किती असते, एकच असते. इथं l इज इक्वल टू 1 असेल तर इथं सांगा असंच, l इज इक्वल टू 1 असेल तर काय असेल, कोणती सबशेल असेल आता, p. p चे ऑर्बिटल किती असतील आता, p चे ऑर्बिटल 3 ऑर्बिटल, हां p चे ऑर्बिटल किती असतील, 3 ऑर्बिटल. कळालं, हे समजलं सर्वांना, व्हेरी गुड. 3 3 3. आता काढून असंच पाहून l इज इक्वल टू काय घेतलं 1, आता 2 घेऊ, l इज इक्वल टू 2, तर काय होतं बघा, इफ l इज इक्वल टू 2 देन टेल मी m इज इक्वल टू, ml इज इक्वल टू कसा काढायचा, मायनस l2 0 2 प्लस l, हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा, मायनस l2 0 2 प्लस l. मग मायनस किती आहे, 2 2 0 2 काय होणार, प्लस 2. कोणकोणते व्हॅल्यू येतील याचे व्हॅल्यूज, मायनस 2 2 0 मध्ये कोणकोणते असतात, -2 0 डायरेक्ट 0 येते काय हुशार, -2 to 0 मध्ये कोणकोणते किमती येतात, -2 to 0 मध्ये, हां -2 to 0 च्या मध्ये कोणकोणते व्हॅल्यू येतात, चुकलं, -2 to 0 च्या मध्ये, हां -1 बी येते, -2 to 0 मध्ये काय येतो, -1 येतो. -2 पासून 0 पर्यंत काय येतो, -2 -1 0 0 to 2 मध्ये, 0 to 2 मध्ये काय येतो, +1 +2, राईट. हे काय आलं, ml. व्हॅल्यू किती येतात, मॅक्सिमम व्हॅल्यू यांची येतात. व्हॅल्यूज कसं काढतो आपण, व्हॅल्यूज बाय फॉर्म्युला 2l + 1, l इज इक्वल टू 2 इंटू 2 + 1, किती व्हॅल्यू आले, 5 व्हॅल्यू, किती व्हॅल्यू आले, 5 व्हॅल्यू. यस मध्ये किती ऑर्बिटल असतात, यस काय आहे, यस काय आहे सांगा पहिलं मला आधी फक्त, यस काय आहे, यस काय आहे हे सांगा फक्त, काय ओके, यस काय आहे तर सांगितलं मी, यस काय असते, सबशेल, व्हेरी गुड. यस काय असते, सबशेल असते, सबशेल. यस सबशेल मध्ये एक काय असते, एक, यस सबशेल मध्ये एक काय असते, एक, आता काढलेले एक मागे काढलं होतं आपण, एक काय असते, ऑर्बिटल असते. यस सबशेल मध्ये एक काय असते, ऑर्बिटल असते, है ना. यस सबशेल मध्ये एक काय असते, ऑर्बिटल असते, राईट. आता मला हे सांगा, l इज इक्वल टू 2 म्हणजे, l इज इक्वल टू 2 म्हणजे कोणती सबशेल आहे, l इज इक्वल टू 2 म्हणजे नोटेशन सांगितलं होतं तुम्हाला आता, S P D आणि F G H. हां आता कोणती असते, S P नंतर D येते, काय असते आता D. मग D काय आहे सांगा मला, D काय आहे, शेल आहे का, सबशेल आहे का, ऑर्बिटल आहे, D काय, स्मॉल d काढायचं, कॅपिटल D काय असते, D ऑर्बिटल असते का, सबशेल असते, काय असते, D शेल असते, D काय असते, सबशेल असते, D काय असते, सबशेल असते. D सबशेल मध्ये मला हे सांगा, काय सांगा,
पाच काय असतात डी सबशेलमध्ये? पाच काय असतात? पाच ऑर्बिटल असतात. व्हेरी गुड. पाच काय असतात? ऑर्बिटल. एस मध्ये किती असतात ऑर्बिटल? एस मध्ये एक. पी मध्ये ऑर्बिटल किती असतात? ऑर्बिटल पी मध्ये ऑर्बिटल पी मध्ये 3. एस पी डी. डी मध्ये किती असतात? डी मध्ये सांगणार. डी मध्ये 4 म्हणून काय सांगणार करावे? डी मध्ये किती असतात? डी मध्ये पेन काय काय गडबड करू नका, काय मेसेज करू नका. डी मध्ये काय असतात? डी मध्ये किती असतात? 5 असतात. आहे की नाही? डी मध्ये किती असतात? 5. बघा ना, तेवढे सगळेजण करू नका मेसेज वगैरे. डी मध्ये किती असतात? 5. डी मध्ये 5. हे ध्यानात ठेवा आपण. हे सगळं आता इथं वाटायला असं हे ध्यानात ठेवा सगळं. एस मध्ये किती असतो? 1 म्हणायचं. पी मध्ये किती असतो? 3. डी मध्ये किती असतो? 5. हे ध्यानात ठेवा. पुढे विचार. बरं, हे फॉर्म्युला सांग मला. शेलमध्ये सबशेल कोणत्या फॉर्म्युल्याने काढतात? नंबर ऑफ सबशेल इन द शेल. सांगा बरं. नंबर ऑफ सबशेल इन शेल. नंबर ऑफ सबशेल इन शेल कशाने काढतो आपण? असं आहे. नंबर ऑफ सबशेल माहिती पण नाही. नंबर ऑफ सबशेल म्हणजे नंबर ऑफ सबशेल इन शेल कॅल्क्युलेटेड बाय एन. लक्षात ठेवा. कॅल्क्युलेटेड बाय कशाने करतात? एन असते. एन असते. एन. नंबर ऑफ सबशेल इन शेल कशाने करतात? बाय एन. आणि हे जे काढलो आपण नंबर ऑफ काय आहे ते 5 कोणत्या फॉर्म्युल्याने काढलो आपण? हे 5 या फॉर्म्युल्याने काढलो. मग 5 काय आहे ते? ऑर्बिटल असतात 5. 3 काय आहे ते? ऑर्बिटल आहे. 5 काय आहे? ऑर्बिटल आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल इन कशामध्ये आहे? शेलमध्येच. ठीक आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल इन सबशेलमध्ये आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल इन सबशेलमध्ये. हा नंबर ऑफ ऑर्बिटल इन सबशेल इसका फॉर्मूला बोला. काय फॉर्मूला? नंबर ऑफ ऑर्बिटल इन सबशेल चा फॉर्मूला बोला. व्हॉट इज फॉर्मूला? कोणत्या फॉर्म्युल्याने काढतो आपण? नंबर ऑफ ऑर्बिटल इन सबशेल. आता आहे 2l+1. नंबर ऑफ ऑर्बिटल इन नंबर ऑफ काय म्हणाले मी? ऑर्बिटल इन सबशेल. इन कशामध्ये आहे? सबशेल. आता नंबर ऑफ ऑर्बिटल इन शेल मध्ये काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. द नंबर ऑफ ऑर्बिटल इन शेल. नंबर ऑफ ऑर्बिटल इन शेल मध्ये काढण्यासाठी n² असतो. काय असतो फॉर्म्युला? n². नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन शेल इज इक्वल टू काय असतो? n². नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन सबशेल. नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन सबशेल इज इक्वल टू 2l+1. नंबर ऑफ सबशेल इन शेल इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला? n. सगळे फॉर्म्युले पाठ असते. ओके. येस. ओके. आता म्हणजे व्हॅल्यू झालेत ना कोणते? मॅग्नेटिक क्वांटम नंबर ml. मॅग्नेटिक क्वांटम नंबर ml चे व्हॅल्यूज जे आले बघा. कसं? आता आपण पाहिला n इज इक्वल टू 1 आहे. n इज इक्वल टू 1 असेल तर n इज इक्वल टू काय येतो? 0 येतो. n इज इक्वल टू 2 असेल तर n इज इक्वल टू काय येतो? 0 आणि 1 येतो. n इज इक्वल टू 3 असेल. n म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. l म्हणजे काय? अझिमुथल क्वांटम नंबर. ml म्हणजे काय? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. चल लक्ष द्या. मेसेज करू नका. चल इथे लक्ष द्या. हे सोपं वाटते. एवढं सोपं नाही. 0 1 2. ठीक आहे. एवढंच का? 0 1 2. m च्या किमती काय असतात? याची 0 असली याची 0. याची 0 असली तर याचे 3 असतात. कोणते कोणते? -1 0 आणि काय असते? +1. राईट. -1 0 प्लस याची 0 तर याची 0. याची 1 असेल तर याची -1 0 +1. याची 2 असेल तर याची काय
-2 -2 -1 0 +1 +2, राईट. किती व्हॅल्यूज असतात याच्या? 5. नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत यांचे? ऑर्बिटल. मग आता सांगितलं मी ऑर्बिटल याचे किती असतात? 1. याचे याचं आता सांगितलं आपण 2 मध्ये किती ऑर्बिटल होते? 2l+1. 2l+1 म्हणजे 3 असतात आणि एक असते. इथे 1 असते, इथे 3 असते. इथे किती असते? 1 3 आणि इथे किती असते? 1 3 आणि 5. ओके. टोटल ऑर्बिटल किती व्हायचे बघा आता. हे झालं. आता टोटल ऑर्बिटल किती असतात आता? टोटल ऑर्बिटल याला 1 आहे, याला 3 आणि 1 4 आहे, याला 3 आणि 1 4 5 आणि 4 9. n स्क्वायर म्हणजे किती येतो? टोटल ऑर्बिटल इन शेल. टोटल ऑर्बिटल इन कशामध्ये असतात? शेल. हे ऑर्बिटल कशामध्ये आहे? इन सबशेल. सबशेल कोणती असते? 0 असेल तर s असते, 1 असेल तर p, 0 असेल तर s, 0 असेल तर s, 1 असेल तर p, 2 असेल तर s, 2 असेल तर काय असतो? s. व्हॅल्यू लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो, याच्यावरून सांगा, मी तक्ता समोर ठेवतो असतो. मी तुम्हाला एक व्हॅल्यू देतो, n ची किंमत देतो. n म्हणजे काय? शेलची किंमत द्यायला मी तुम्हाला, ठीक, किंवा n ची देतो, शेलची देतो. n ची किंमत देतो. n = 2, n देतो 1 आणि n 0. ठीक आहे. ही सगळी व्हॅल्यू पहा. n 2, n 1, m 0. तुम्हाला बोला ऑर्बिटल कुठे आहे? ऑर्बिटल कोणत्या शेलमध्ये आहे सांगा म्हणजे. कोणत्या शेलमध्ये आहे ऑर्बिटल? ऑर्बिटल कोणत्या शेलमध्ये आहे? पहिल्या शेलमध्ये आहे. काय म्हणतात? n 2 दिलं, n 2 दिलं तर ऑर्बिटल कोणत्या शेलमध्ये असेल? 2. ऑर्बिटल सेकंड शेलमध्ये असेल, ठीक आहे. n 2 म्हणजे शेल काय असते? 2. ऑर्बिटल कुठे आहे? क्वेश्चन काय? ऑर्बिटल कुठे आहे? कुठे आहे? ऑर्बिटल कुठे आहे? कुठे आहे सांगा? 2 शेल कोणती आहे? 2 शेल, राईट. सबशेल कोणती आहे याच्यावर? सबशेल. 2 शेल. सबशेल कोणती आहे? 2 शेलच्या कोण्या सबशेलमध्ये आहे? नाही, तसं नाही. 2 शेलच्या कोण्या सबशेलमध्ये आहे? सबशेल l 1 असेल तर कोणती असते? p सबशेल असते. कोणती सबशेल असते? p सबशेल. सेकंड शेलच्या p सबशेलमध्ये, ठीक आहे. ऑर्बिटल कुठे आहे? सेकंड शेलच्या p सबशेलमध्ये. शेलचं सबशेल असते. शेलचं काय असते? सबशेल असते. कळलं का? शेलमध्ये काय असतात? सबशेल. आणि सबशेलमध्ये असते कोण असते? शेलमध्ये सबशेल असते. शेलमध्ये सबशेल असते. सबशेलमध्ये कोण असते? हो, सबशेलमध्ये कोण असते? शेलमध्ये सबशेल असते. सबशेलमध्ये कोण असते? ऑर्बिटल असते. सबशेलमध्ये कोण असते? ऑर्बिटल असते. येस, ठीक आहे. पुढे झालं काय झालं? मॅग्नेटिक क्वांटम नंबर तिसरा पण संपला आता. तर मला हे सांगा, मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्ह इन्फॉर्मेशन कोणाबद्दल देतो? मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट